हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MB अकॅडमी. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो कंबाईन ग्रुप बी 2026 प्री आता रिसेंटली जी एक्झाम झाली त्या एक्झाममध्ये हा प्रश्न येऊन गेलेला. हा जो प्रश्न आहे तो सायन्स मधून बिलॉंग करतो. हा प्रश्न काय दिला एकदा रीड करतो. प्रश्न काय दिला बघा, खालीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यात विद्राव्य आहेत? जीवनसत्वे विटॅमिन्स म्हणतो, विद्राव्य पाण्यामध्ये विरघळतात. बरोबर आहे. खालील 4 ऑप्शन दिले. हे 4 ऑप्शन पैकी तुम्हाला विटॅमिनचा एक ग्रुप दिलाय, एक समूह दिलाय. त्या समूहामधला, त्या ग्रुपमधला असा कोणता विटॅमिन आहे जो पाण्यामध्ये पटकन विरघळतो? ओके. पहिल्यांदा हे माहिती पाहिजे तुम्हाला. हा जो प्रश्न आहे तो कोणत्या टॉपिक मधून बिलॉंग करतो? आपल्या 10वीचं स्टेट बोर्डचं जी बुक आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जी 10वीचं बुक आहे, त्यामध्ये पार्ट सेकंड जे बुक आहे त्या बुकमध्ये 2 नंबरचं टॉपिक आहे. टॉपिकचं नाव आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. बरोबर आहे. लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट, त्यामध्ये सजीव, मराठीमध्ये म्हणतो सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. त्या टॉपिक मध्ये पेज नंबर 17 वरती पहिलाच पॅराग्राफ आहे बघा. स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, पहिलाच पॅराग्राफ आहे. त्या पहिल्या पॅराग्राफमध्ये लाईन नंबर 4 आणि 5 नंबर मध्ये मी रेड कलरनं मार्क केलेलं आहे. तिथे दिलेलं आहे व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे पाण्यामध्ये विद्राव्य आहेत, म्हणजे पाण्यामध्ये विरघळतात. म्हणजे आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर कोणता आहे? 3. व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन बी ला बी कॉम्प्लेक्स म्हणतो आणि व्हिटॅमिन सी हे दोन्ही पण पाण्यामध्ये सोल्युबल असतात, ते विद्राव्य आहेत. ओके. बरं, आता ही व्हिटॅमिनची थोडीशी इन्फॉर्मेशन बघण्याच्या आधी थोडं बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. काय होतं, कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये जीव आहेत असे अॅनिमल किंवा असे प्लांट. बरोबर आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेव्हा म्हणेल त्याला एक तीन नावं तुमच्या समोर आली पाहिजेत. एक सगळ्या वनस्पती, त्याला आपण प्लांट म्हणतो. सगळे अॅनिमल त्याला आपण प्राणी म्हणतो. आणि आपण सुद्धा, ह्युमन सुद्धा एक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा एक भाग आहे. बरोबर आहे. पण लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जर त्या कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण काय करू, ह्युमनच्या बाबतीमध्ये थोडंसं कन्सिडर करू. कोणताही ह्युमन असेल तर त्याला एनर्जी, कोणतेही वर्क करायचं आहे, कोणतेही फंक्शन करायचं आहे, तर त्याला काय लागेल? ऊर्जा. ऊर्जा म्हणजे काय? एनर्जी. आणि त्या कोणत्याही अॅनिमलमध्ये, ह्युमनमध्ये जर एनर्जी बनायची असेल किंवा एनर्जीचं प्रोडक्शन व्हायचं असेल तर त्या असणाऱ्या ह्युमनला काय इंटेक करणं गरजेचं आहे? फूड. म्हणजे हा जो आहे त्याला एनर्जी बनवायची तर काय इंटेक करणं गरजेचं आहे? फूड. समजा एखाद्या ह्युमननं फूड इंटेक केलं तर हे फूड त्या स्टमकमध्ये जाईल. स्टमकमध्ये गेल्यानंतर तिथं पचन क्रिया सुरू होणार आहे, म्हणजे डायजेशन सुरू होणार आहे. त्या फूडमध्ये असणारे जे आवश्यक असणारे जे न्यूट्रिएंट आहेत त्याला आपण पोषक द्रव्य म्हणतो. हे न्यूट्रिएंट आपलं स्मॉल इंटेस्टाइन, लहान आतडं जे आहे ते काय करेल? ऍब्झॉर्ब करेल. आणि हे ऍब्झॉर्ब केलेले जे न्यूट्रिएंट आहे ते ब्लड मध्ये ट्रान्सफर करेल. ब्लड ह्या न्यूट्रिएंटला घेऊन बॉडीच्या प्रत्येक सेल जवळ जाऊन न्यूट्रिएंट पोहोचवेल. म्हणजे सेल जवळ आता कोण येऊन थांबलाय? न्यूट्रिएंट आहेत. बरोबर आहे. जे आपल्याला जेवल्यानंतर, जे फूड इंटेक केल्यानंतर आपल्याला ते मिळालं. मग फक्त फूड किंवा हे न्यूट्रिएंट सेल जवळ जाऊन आपल्याला एनर्जी मिळेल का? तर अजिबात नाही. जे आपल्याला फूड आणि या फूडमधून न्यूट्रिएंट सेलच्या प्रत्येक भागाजवळ जाऊन पोहोचलं तर या सेलमध्ये ऑक्सिजन सुद्धा येणं गरजेचं आहे. म्हणजे फूड म्हणजे न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजन ह्या दोघांच्या कॉम्बिनेशननं सेलच्या आतमध्ये काय बनणार आहे? एनर्जी. आणि जेव्हा एनर्जी बनते त्याला म्हणतो आपण एनर्जीचं प्रोडक्शन झालं. आणि ही जी एनर्जी सेलच्या आतमध्ये बनेल ना, ते कोणत्या फॉर्म मध्ये असेल तर नेहमी सांगायचं एटीपीच्या फॉर्म मध्ये. मग एटीपीला काय म्हटलं जातं? एडिनोसिन ट्रायफॉस्फेट. एनर्जी ज्या फॉर्म मध्ये बनेल त्याला नाव द्यायचं एटीपी, एडिनोसिन ट्रायफॉस्फेट. अजून एक प्रश्न बनेल, एटीपीला काय बोललं जातं? सांगायचं एनर्जी करन्सी ऑफ द सेल. आणि इथंच मी सांगतो की एक सेलचा एक ऑर्गॅनिल आहे, त्याचं नाव आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाला बोलतात पॉवर हाऊस ऑफ द सेल. ठीक आहे. म्हणजे मला हे समजलं की आपल्या बॉडीमध्ये जर एनर्जीचं प्रोडक्शन व्हायचं असेल तर आपल्याला जेवण फूड इंटेक केलं पाहिजे. आणि फूड सोबत ऑक्सिजन ही बॉडीच्या प्रत्येक सेलजवळ गेला पाहिजे, तर बॉडीमध्ये काय बनेल? एनर्जी. बरं, ठीक आहे. जेव्हा आपण फूड इंटेक करतो ना, तर मेनली तुम्हाला हे 3-4 घटक आपल्या बॉडीमध्ये जातात. कोणते आहेत? एक आहे कार्बोहायड्रेट, त्याला कार्बोदके म्हणतो. 2 नंबरला आहे प्रोटीन, त्याला प्रथिने म्हणतो. 3 नंबरला आहे फॅट, आपण त्याला मेद म्हणतो. 4 नंबरला लिपिड आहेत. हे एवढे सगळे घटक आपल्या बॉडीमध्ये जातात. पण आपल्या बॉडीला जरी तुम्ही फूड इंटेक केलं आणि एवढे सगळे घटक जरी बॉडीला गेले तर एवढ्या सगळ्या घटकामध्ये आपल्या बॉडीला मेन एनर्जी देण्याचं काम कोणता घटक करतो? तर सांगायचं एनर्जी देण्याचं काम कार्बोहायड्रेटचं आहे. आपल्याला एनर्जी कुणापासून मिळते? कार्बोहायड्रेट पासून. मग बॉडीमध्ये जो प्रोटीन आहे तो एनर्जी देतो का? तर सुरुवातीला प्रोटीनचं कामच आहे काय? आपल्या बॉडीमध्ये जिथं मसल आहे त्या मसलची बिल्डअप करणं. मसलला बिल्डअप करणं हे प्रोटीनचं काम आहे, पण एनर्जी देण्याचं काम कोणाचं आहे? कार्बोहायड्रेट. बरोबर आहे. म्हणजे हे फूड इंटेक केल्यानंतर एनर्जी कोण देणार किंवा मसल बिल्डअप कोण करणार? तर हे दोघं करतात. एनर्जी देण्याचं काम कार्बोहायड्रेट्स आहे, मसल बिल्डअप करण्याचं काम प्रोटीन्स आहे. पण इन शॉर्ट मी हे सांगेल, बाय डिफॉल्ट जर समजा एक 2 केस आहेत. 2 केस कोणते आहेत? समजा लेट सपोज तुम्ही उपवास करताय म्हणजे काय? फास्टिंग. किंवा लेट सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही हंगर आहे, तुम्ही भुकले, तुम्हाला जेवणच नाही मिळालेलं. अशा 2 केसमध्ये बॉडीमध्ये जर कार्बोहायड्रेटचं प्रमाणच कमी असेल, आणि ज्यावेळी प्रमाण कमी असतं त्याला म्हणतो अपुरं असणं. प्रमाण जर अपुरं असेल, इनसफिशियंट असेल, तर अशा केसमध्ये कार्बोहायड्रेट बॉडीमध्ये नसेल तर एनर्जी बनणार नाही. तर मग अशा वेळेला बॉडीला एनर्जी हवे. अशा वेळेला कार्बोहायड्रेट जर
नसेल तर बॉडीमध्ये हे दोन कार्यकर्ते आहेत बघा. दोन कोणते कोणते? एक आहे प्रोटीन नावाचा आणि दुसरा आहे लिपिड नावाचा. हे ऍक्च्युअली प्रोटीन काय करतो? मसलची ग्रोथ करतो. पण जर कार्बोहायड्रेट बॉडीमध्ये नसेल तर कार्बोहायड्रेटच्या अब्सेन्समध्ये प्रोटीन मात्र ब्रेकडाऊन होतो, त्याचं लायसिस होतं आणि ह्या प्रोटीन पासून आपल्या बॉडीला काय मिळणार? एनर्जी. म्हणजे एनर्जी, प्रोटीन सुद्धा एनर्जी बनवतो. पण कार्बोहायड्रेट ज्या वेळेला बॉडीमध्ये नसतो, कार्बोहायड्रेट ज्यावेळी अब्सेन्स असतो त्यावेळेला प्रोटीन सुद्धा बॉडीमध्ये काय बनवतो? एनर्जी. म्हणजे आपल्याला हे कळलं इन शॉर्टमध्ये की ज्यावेळी मी फूड खातो त्यावेळेला माझ्या बॉडीला एनर्जी, म्हणजे एनर्जी किंवा बाकीचे मसल बिल्डअप करण्यासाठी हे सगळे घटक कामाला येतात. सिमिलर वे ना, जसे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, लिपिड हे आपल्याला जेवणातून मिळतात, तसं जेवणातून व्हिटॅमिन मिळतं का? तर मिळतं, पण फार कमी प्रमाणामध्ये. मग हे व्हिटॅमिनची गरज आपल्या बॉडीला आहे का? जसे हे सगळे घटक आपल्या बॉडीला गरजेचे आहेत तसं व्हिटॅमिन सुद्धा आपल्या बॉडीला गरजेचे आहेत का? तर डेफिनेटली आहेत. याचा अर्थ व्हिटॅमिन आपल्या बॉडीला गरजेचे आहेत. पण किती आहेत? किती प्रमाणामध्ये लागतं? तर अत्यंत कमी प्रमाणामध्ये तुम्हाला व्हिटॅमिनची गरज आहे, आपल्या बॉडीला आहे, पण ते लागतं. म्हणजे एक आपण म्हणतो ना इसेन्शियल, दोन शब्द असतात. एक आहे इसेन्शियल, आवश्यक, आणि दुसरा आहे ॲसेसरीज. ॲसेसरी म्हणजे काय? असतील तर चालतंय, असतील चांगलंच आहे, नसेल तरी पण चांगलं आहे. पण इथं इसेन्शियलचं मिनिंग आहे आवश्यकच आहे. ठीक आहे, म्हणजे व्हिटॅमिन्स आपल्या बॉडीला पाहिजे. जर आपल्या बॉडीचं फंक्शन व्यवस्थितपणे, सुरळीतपणे जर चालायचं असेल तर व्हिटॅमिनची गरज आहे. पण किती लागतं? अत्यंत कमी प्रमाणामध्ये. जेव्हा मी अत्यंत कमी प्रमाण म्हणतो ना, त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे ट्रेस अमाऊंट. ओके, काय शब्द आहे मला सांगा? ट्रेस अमाऊंट. मग व्हिटॅमिन ऍक्च्युली आहे काय सांगायचं? व्हिटॅमिन हा असा एक ग्रुप आहे ज्यामध्ये हेट्रोजिनस कंपाऊंड सगळे एकत्र येतात. मग हे बघा, दोन नेहमी कंपाऊंडचे प्रकार आहेत. एक आहे होमोजिनस कंपाऊंड, दुसरा आहे हेट्रोजिनस कंपाऊंड. होमो कुणाला म्हणायचं? होमोचं मिनिंग आहे सेम, आणि हेट्रो कुणाला म्हणायचं? हेट्रोचं मिनिंग आहे डिफरंट. म्हणजे डिफरंट केमिकल स्ट्रक्चर असणारे वेगवेगळे कंपाऊंड एकत्र येतात, म्हणजेच त्याला मी नाव देणार आहे हेट्रोजिनियस कंपाऊंड. म्हणजे फ्युचरमध्ये प्रश्न तुम्हाला विचारला जाईल एमपीएससीच्या थ्रू, काय विचारलं जाईल की व्हिटॅमिन हा होमोजिनियस कंपाऊंड मध्ये मोडतो की हेट्रोजिनियस? तर सांगायचं हेट्रोजिनियस. फाईन, ओके. पुन्हा व्हिटॅमिनचे नेहमी दोन प्रकार पडतात, जे स्टेट बोर्ड मध्ये दिलेलं आहे. कोणते? पाण्यामध्ये विरघळणारे, त्याला मी वॉटर सोल्युबल म्हणणार आहे, आणि दुसरा आहे फॅट मध्ये विरघळणारे, त्याला मी मेदात विरघळणारे असं म्हणणार आहे. पाण्यामध्ये विरघळणारे फक्त दोन आहेत. कोणते कोणते? व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी. पण फॅट मध्ये विरघळणारे मात्र बाकीचे सगळे उरलेले आहेत. कोणते? व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन डी आहे, व्हिटॅमिन ई आहे आणि व्हिटॅमिन के आहेत. हे सगळे पाण्यामध्ये विरघळत नाहीत, पण हे विरघळतं कुठे? मला सांगा, फॅटमध्ये. आता विषय असा आहे, जर हे पाण्यामध्ये व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी जर पाण्यामध्ये विरघळत असेल तर ह्या व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सीचं कंजम्पशन, म्हणजे तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये घेतलं, जेव्हा मी जास्त प्रमाणामध्ये म्हणतो ना, त्याला म्हणायचं एक्सेस अमाऊंटमध्ये. जर व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सीच्या टॅबलेट जर आपण खाल्ल्या आणि ते बॉडीमध्ये जर जास्त प्रमाणामध्ये झालं, एक्सेस अमाऊंटमध्ये झालं, तरी पण बॉडीला एवढा काय डॅमेज होणार नाही. काय होणार नाही? कारण की हे पाण्यामध्ये विरघळतं, पाण्यामध्ये सोल्युबल आहेत, आणि पाण्यामध्ये सोल्युबल असल्यामुळं हे व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी आपल्या युरिनच्या माध्यमातून बॉडीच्या बाहेर फेकलं जातं. त्यामुळे व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी जरी झाला तर बॉडीला एवढा डॅमेज होणार नाही. पण व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के हे मात्र बॉडीमध्ये जर तुम्ही एका लेवल पर्यंत घेतलं तर ठीक आहे, पण एक लेवल पार करून जर घेतलं, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो एक्सेस अमाऊंट मध्ये जर घेतलं, तर मात्र हे व्हिटॅमिन पाण्यामध्ये विद्राव्य नाहीयेत, पाण्यामध्ये विरघळत नाहीयेत, हे फॅटमध्ये विरघळतात. म्हणजे आपली चरबी आहे की नाही, त्या चरबीमध्ये जाऊन साठतात, तिथं जाऊन स्टोरेज होतात, आणि जर एका प्रमाणापेक्षा जादा जर झाला तर मात्र आपल्या बॉडीला काय होऊ शकतो? डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे लक्ष ठेवायचं, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी पाण्यामध्ये विरघळतात, आणि व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के हे मात्र पाण्यामध्ये विरघळत नाही, ते फॅटमध्ये म्हणजे चरबीमध्ये साठून राहतात. ओके, व्हिटॅमिन जेव्हा मी बी म्हणतो ना, तर ह्या व्हिटॅमिन बी मध्ये बरेच ग्रुप आहेत बघा. व्हिटॅमिन बी1 आहे, बी2 आहे, बी3 आहे, व्हिटॅमिन बी5 आहे, व्हिटॅमिन बी7 आहे, व्हिटॅमिन बी9 सुद्धा आहे, व्हिटॅमिन बी12 आहे. एवढे सगळे व्हिटॅमिन आहेत. ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण येऊन व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स बनतो. फाईन, ओके. म्हणजे तुम्हाला हे कळलं की व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे पाण्यामध्ये विरघळतात. म्हणजे आपला ऑप्शन नंबर कोणता येणार? ऑप्शन नंबर 3, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी हे दोन्ही पाण्यामध्ये सोल्युबल आहेत. ओके, आय थिंक मला वाटतं हा पॉईंट तुमचा कव्हर झाला असेल. लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. ओके, बाय बाय, थँक्यू.